असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण तिथे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय आणि महत्त्वाचं म्हणजे ही दृश्य जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। वाजत गाजत उद्धव ठाकरेंचं स्वागत जे ते इथं करण्यात आलेलं आहे आणि गुलाल उधळत सकाळपासूनच शिवसेना भवनाबाहेर जल्लोष साजरा केला जातोय। त्यातच उद्धव ठाकरे आता शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। ही मोठी बातमी आपण पाहतोय। एकच मतदारसंघ जो आहे तो आपण जर पाहिला तर अमोल कीर्तीकर हे जे ते सकाळपासून विजयी आहे, आघाडीवर होते, मात्र आता काही मतांच्या फरकाने जे ते त्यांना पराभूत घोषित करण्यात आलेला आहे। मात्र पुन्हा एकदा फेर मतमोजणीची मागणी त्यांनी केलेली आहे। त्यातच जर आपण पाहिलं तर 9 मतदारसंघात ठाकरे गटाचा विजय झालेला आहे आणि उमेदवार जे ते निवडून आलेले आहेत। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेत। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेही तिथं पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ही मोठी बातमी आणि महत्त्वाची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। ढोल ताशाच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे। एकच घोषणाबाजी जी तिथं केली जाते, मोठ्या प्रमाणात समर्थक आणि कार्यकर्ते जमल्याचं देखील या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। अत्यंत महत्त्वाची ही दृश्य आहेत। शिवसेना भवनात उद्धव ठाकरे दाखल झालेत। मुंबईत ठाकरेंची मशाल पेटलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळपासूनच दुपारी 12 वाजल्यापासून जे ते मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातोय। सुषमा अंधारे स्वतः डान्स जे आहे ते शिवसेना भवनाबाहेर करत होते आणि यावेळी त्यांनी देखील फडणवीसांवर बोलताना टीका केली। सुषमा अंधारे याचवेळी भावूक देखील झाल्या। आता मात्र जर आपण पाहिलं तर स्वतः उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत। आता नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। काही क्षणात उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलतील आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुषमा अंधारेंशी त्यांनी या ठिकाणी चर्चा देखील केलेली। त्यानंतर आता काही क्षणात ते पत्रकार परिषदेत बोलतील आणि काही क्षणात नेमका उद्धव ठाकरे काय बोलणार हे तुम्हाला झी 24 तासवर पाहता येणार आहे। या ठिकाणी रश्मी ठाकरे पत्रकार परिषदेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदेश बांदेकर आहेत आणि आदित्य ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत आणि ठाकरे गटाचे अनेक नेते जे ते इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। सुषमा अंधारे देखील पत्रकार परिषदेत बसलेले आहेत। त्यामुळे आता नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। काही क्षणातच उद्धव ठाकरे बोलायला सुरुवात करणार आहेत। मुंबईत ठाकरेंची मशाल पेटलेली आहे। शिवसेना भवनाबाहेर एकीकडे कार्यकर्ते समर्थक जमलेले तर दुसरीकडे पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची सुरू आहे। ऐका देतो मी। पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो। सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो, त्यांचा उघडलेला वारू रोखू शकतो। ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे। त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे। इंडिया अलायन्सची उद्या दिल्लीमध्ये बैठक होते आहे, तुम्ही स्वतः उपस्थित राहणार आहात का आणि काय निर्णय घेण्यात येईल? आता काय बैठकीच्या आधी निर्णय कसं सांगू? सत्ता स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईल, कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील। आज मुंबईतले खासदार मला भेटले, उद्या बाहेरगावचे खासदार येतील। सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील, त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई, अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचतो। एक पुरी करतो। स्थापनेचा दावा करायलाच हवा, पण सत्ता स्थापनेचा दावा करताना पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल याविषयी त्याच्याबद्दलच उद्या बैठक होईल। आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे,
इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही